रणदीकर बाबा तिथं साधारण 34 वर्ष राहिले आणि साधं राहणीमान अत्यंत त्यांना जास्त प्रिय असायचा. कुणी जर भेटायला आलं तर सहज उपदेश करायचं. कुठलाही कवाल असायचा त्यांच्या, म्हणजे जसं संन्यासी लोक किंवा मोठा गंध लावायचा मोठ्या मन्यांचा असा प्रकार त्यांच्याकडे नव्हता. एकदम साधी राहणी. प्रथम दर्शनी कोणी त्यांना पाहिलं की साधू आहेत असं वाटायचं नाही. परंतु त्यांना आत्मज्ञान झालेलं होतं. महान संत होते. सहज उपदेश करायचा. एखादा अनुभव सांगा, एखादा अनुभव महाराजांच्या बद्दल तुम्हाला आलेला अनुभव. तसे मला बरेच आले. माझ्यावर जी जी संकटं आली त्याच्यातून त्यांनी मला प्रत्येक वेळेला काढून दिलं. अजूनमधून दर्शनसुद्धा द्यायचं. स्वप्नात येऊन दर्शन द्यायचं, मार्ग दाखवायचं. अजूनही होतं त्यांनी मला साधना दिली. परंतु त्यांनी कुणालाही शिष्य बनवलं. सहज उपदेश करायचे. शिष्य परिवार नाही, दुवाबाजी केली नाही. काय तुम्हाला एखादा चमत्कार वगैरे बाबांनी काय असा तुम्हाला अनुभव एखादा बाबांच्याबद्दल? बाबांबद्दल सांगायचं झालं तर पुष्कळ आहे. पण काय मामा आणि मामे हे आजोबा आजी होती त्यापासून ते बाबा इथे होते. आजी मामा आणि मामाची मामी आहे अजून. एखादं पावसाचं उदाहरण द्या. पाऊस जर पडत नव्हता तर बाबांनी इथे हे तर दिलं का पाऊस पडायचा. 72 सालचा दुष्काळ. त्यावेळेला बाबांनी पाऊस पाडून दाखवलं त्यांच्या ह्याच्यामध्ये. अजून एखादा अनुभव आणि सांग बाबा. ते पांडुरंगाच्या मंदिरातून पाणी. ज्या टायमाला तळेकरवाडीत आले पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, ते बाहेर बसले होते. हरिपाठ चांगला होता देवळामध्ये. कोण तिथे माणूस आला म्हणजे आज बोलवा त्यांना. आले बसले तर डायरेक्ट गेले पांडुरंगापाशी. अशी बसली ध्यानस्थाला. पांडुरंगाच्या पायातून पाणी चाललं. आम्हाला अनुभव आहे. मी बघितलं स्वतः. आता माझं 83-80 वय आहे. साक्षात तुम्ही अनुभव घेतले. बाबांच्या सोबत तुम्हाला सहवास लाभलाय बाबांचा? दर एकादशीला महिन्याच्या शेवटच्या एकादशीला इथं भजन करायचे. महिनाभर भजन करायचे. आता सामुदायिक जे एकट्याचा खेळ नाही हा. बाबा मुंबईला बी राहायचे. हा भांडुपला होती. परत घाटकोपरला होते. घाटकोपरला बी राहिले. बाबांचे बरेच ठिकाणी. विद्यालय श्रेष्ठ कृष्णदास महाराज
एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष. हे भांडूपमध्ये राहत असताना मी पांडुरंग चौगुले त्यांचा माझा परिचय भांडूपमध्ये कोकणनगरमध्ये झाला. त्या परब नावांच्या गृहस्थाच्या चाळीमध्ये बाबा राहत होते आणि तिथे त्यांची साधना चाललेली होती अत्यंत एकांतामध्ये. जशी तळेकरवाडीला आज आपण त्या ठिकाणी महाराजांचा समाधी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो, अशा तळेकरवाडीला देखील महाराजांचं त्या गोठ्यामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये राहून त्याने अनेक वर्षे गायींकडे निरीक्षण करून त्या कशा खातात. कारण गायी जेव्हा चारा खाऊन दिवसभरातून आपल्या गोठ्यामध्ये येतात आणि रात्री एकदम रवंत करताना गायींची स्थिती इतकी शांत असते, जणू काही योगनिद्रेमध्ये एखादा महान भक्त, आणि पोटातून खाल्लेलं जे काही चरवण जे करण्यासाठी आपल्या तोंडामध्ये घेतात, अत्यंत शांततेने आणि प्रेमाने चरवण करून ते रवंथ करतात. ही योगनिद्रेत देण्याची स्थिती आहे. महाराजांनी त्यांचं निरीक्षण करून त्यांच्याकडून तो गुण घेतला आणि आपण एकांतात राहून परमेश्वराचं अशाच प्रकारे सुंदरतेने ध्यान मनन चिंतन करून त्यांनी ही आत्मसिद्धी स्वतःची प्रत्यक्ष परब्रह्माची स्थिती प्राप्त केली. आणि आता ह्या गोष्टीला महाराजांच्या त्यांनी जो देह ठेवला, रामकृष्ण हरी मंत्र म्हणून 3दा मंत्र म्हटले आणि देह सोडला. त्याला आज 32 वर्ष झालेली आहेत आणि 32 वर्षामध्ये बाबांचे सर्व भक्तगण अशा मोठ्या प्रमाणात इथे या तळेकरवाडी महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये येतात आणि अत्यंत आनंदाने हा साजरा उत्सव करतात. अत्यंत प्रेमाने सर्व भक्तांचा या ठिकाणी कार्यभार चाललेला असतो.